मुंबईत मंत्रालयात अन्न आणि औषध प्रशासन विभागातल्या एका लिपिकाला लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलं. मंत्रालयात लाच घेताना पकडला म्हणून त्याच्या बातम्या सुद्धा व्हायरल झाल्यात. या लाचखोरीत आता नाव आलं आहे एका बड्या मंत्र्याचं. अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे मंत्री नरहरी झिरवाळ यांच्याच मंत्रालयातल्या कार्यालयात ही लाच घेण्यात आली होती. मंत्रालयातल्या या कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची रेड पडली. 35,000ची लाच घेताना लिपिक याला रंगेहात पकडण्यात सुद्धा आलं. आता हे 35,000 लिपिक ते झिरवाळ यांच्यापर्यंत गेलेत का? झिरवाळ यांचं मंत्रीपद या प्रकरणामुळे धोक्यात आलेलं आहे. तेव्हा हे प्रकरण काय आहे हे जाणून घेऊयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी शिवानी खोरगडे आणि आपण बघत आहात नवराष्ट्र. 12 फेब्रुवारीला मंत्रालयात हा सगळा राडा झाला. मंत्रालयात कॅबिनेट मंत्र्यांच्या कार्यालयात 12 फेब्रुवारीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची एक धाड पडली. या धाडीत कॅबिनेट मंत्री झिरवाळ यांचा लिपिक 35,000ची लाच घेताना पकडला गेला. ज्यात झिरवाळ यांचे खासगी सचिव यांचंही नाव पुढे येतंय. या प्रकरणाची सुरुवात खरं तर 9 फेब्रुवारी पासून झाली होती. एक मेडिकल स्टोअरवाले हरिराम घाणजी नावाच्या व्यक्तीचा परवाना खालच्या अधिकाऱ्यांनी रद्द केला. औषध निरीक्षक झोन 2 यांच्याकडून घाणजी यांचा परवाना या संदर्भात कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली. त्यानंतर सहआयुक्तांनी त्यांचा परवाना 12 दिवसांसाठी निलंबित केला. यावरून घाणजी यांनी मंत्रालयात अर्ज केला. यावेळी त्यांची भेट अन्न आणि औषध प्रशासन विभागातल्या क्लर्क राजेंद्र ढेरिंगे यांच्यासोबत झाली. घाणजी यांनी सध्या पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत असा दावा केलेला आहे की राजेंद्र ढेरिंगे यांनी त्यांच्याकडे 50,000 रुपयांची मागणी केली आणि त्या बदल्यात परवाना निलंबनाच्या आदेशाला स्थगिती दिली जाईल असं ढेरिंगे यांनी सांगितलं. ढेरिंगे यांनी मंत्री झिरवाळ यांचे खासगी सचिव डॉक्टर रामदास गाडे यांची भेट सुद्धा घडवली. डॉक्टर गाडे यांनी 12 दिवसांसाठी 50,000, 15 दिवसांसाठी 75,000 असं लाचखोरीचं रेड कार्डच सांगितलं. यानंतर माहिती अधिकार कार्यकर्ता असलेले घाणजी यांनी 9 फेब्रुवारीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे रीतसर तक्रार केली. त्यानंतर सुरू झाली कारवाई. 12 फेब्रुवारीला ट्रॅप लावत थेट मंत्रालयात धाड टाकण्यात आली आणि 35,000ची लाच घेताना लिपिक राजेंद्र ढेरिंगे याला पकडलं. लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांना ढेरिंगे याने आपण मंत्री झिरवाळ यांच्या खासगी सचिव डॉक्टर गाडे यांच्या म्हणण्यावरूनच लाच घेतली असल्याचं सांगितलं. आता मंत्री झिरवाळ यांनी माझ्या कार्यालयात घडलेल्या प्रकाराशी माझा सुतराम संबंध नाही, प्रशासनातील कोणताही भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार नाही, तसंच आरोपी लिपिक राजेंद्र ढेरिंगे यांची प्रतिनियुक्ती तात्काळ रद्द करण्यात यावी असे आदेश मंत्री झिरवाळ यांनी दिलेले आहेत. जणू मंत्री झिरवाळ अलर्ट मोडवरच गेलेले आहेत. तसंच माझ्या कार्यालयात जी लाच घेतली गेली त्याच्याशी माझा संबंध निघाल्यास मी मंत्रीपदाचा राजीनामा देईन. कारवाई होईपर्यंत त्यात कुठलाही हस्तक्षेप करणार नाही असंही नरहरी झिरवाळ यांनी स्पष्ट केलेलं आहे. आता मंत्री कार्यालयाचे प्रमुख म्हणजे खासगी सचिव. तक्रारकर्ते घाणजी यांनी त्यांच्या तक्रारीत झिरवाळ यांचे खासगी सचिव डॉक्टर रामदास गाडे यांचंही नाव घेतलेलं आहे. घाणजी यांचा परवाना निलंबित करायचा किंवा निलंबन रद्द करायचा निर्णय मंत्री नरहरी झिरवाळ यांच्याकडूनच होणार होता आणि या लाचखोरीमध्ये त्यांचेच खासगी सचिव यांचं नाव पुढे आलेलं आहे. या प्रकरणात झिरवाळ अडचणीत येऊ शकतात त्याविषयी झाला हा पहिला मुद्दा. आता दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे मंत्रालयात जर का धाड टाकायची असेल तर त्यासाठी गृह मंत्रालयाची परवानगी लागते. गृहमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस. त्यांच्या परवानगीशिवाय ही धाड शक्य आहे का, हाही प्रश्न आहे. मंत्रालयात एका वेळी एक जण केवळ 10,000 रुपये कॅश घेऊन जाऊ शकतो असा नियम आहे. पण तक्रारदार 35,000 रुपये घेऊन गेले ते कसे, हाही प्रश्न उपस्थित होतो. विशेष म्हणजे मंत्री झिरवाळ यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धाड पडणार आहे आणि त्यांच्या कार्यालयात कुणीतरी 10,000पेक्षा जास्त रक्कम घेऊन येतंय. या दोन्हींची कल्पना कशी नव्हती, या गोष्टी अनोत्तरितच आहेत. आता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चौकशीतून या लाचखोरीचे धागेदोरे झिरवाळांपर्यंत पोहोचतात की कर्मचाऱ्यांपर्यंतच मर्यादित राहतात हे बघणं सुद्धा औत्सुक्याचं असेल. तुर्तास तरी कॅबिनेट मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयात घडलेल्या या लाजिरवाण्या प्रकारानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी कठोर भूमिका घेण्याचे संकेत दिलेले आहेत.
त्यांनी कोर कमिटीची बैठक बोलावली आहे, ज्यात झिरवाळ यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे. ही कारवाई म्हणजे झिरवाळांचं मंत्रीपद जाणं निश्चित असल्याचं सुद्धा मानलं जातंय. या प्रकरणी तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की नोंदवा.